नमस्कार मित्रांनो, तू हे रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण आता जे पादुका आहेत तर त्या चोरी गेलेल्या असतात आणि त्या पादुका चोरी गेलेल्या आहेत हे मात्र ईश्वरीने आता जे आपले स्वामी आहेत तर ते स्वामींच्या एका मंत्राने ओळखलेलं असतं की पादुका नक्की कुठे ठेवलेल्या आहेत. आता मात्र पादुका सापडलेल्या असतात. आता आजीला असं वाटतं की खरंच आपण ईश्वरी बाबतीत खूप मोठी चूक केली, आपण असं करायला नको होतं. त्यामुळे आता मात्र आपण जे काही आता ईश्वरीला बोललो आहेत म्हणून आता आजी सगळ्यांच्या समोर ईश्वरीची माफी मागते आणि ईश्वरीला म्हणते की खरंच माझी खूप मोठी चूक झाली, मी तुला ओळखण्यात खूप चुकले आणि आज जे काही तू हे कर्तव्य पार केलेलं आहे, तुझ्या सुनेचं म्हणजे या घरच्या सुनेचं कर्तव्य तू अगदी व्यवस्थित पार पाडलेलं आहे. आणि आता ह्या पादुका मात्र राकेशने अगदी लपून ठेवलेल्या असतात आणि आता एका गुरुदत्ताच्या ह्या अगदी ध्यानाने तरच्या पादुका कुठे ठेवलेल्या आहेत हे ईश्वरीच्या लक्षात येते आणि ईश्वरी त्या पादुका सगळ्यांच्या समोर काढून मात्र आता गुरुजींचा छान असा आशीर्वाद घेते. आजी, अंजली हे सगळेजणी आता खूपच खुश असतात, परंतु राकेशचा आणि वल्लरीचा खूपच जळफाट होत असतो. त्यानंतर मात्र आता गुरुजी हे अगदी छान असा आशीर्वाद देऊन आजीला म्हणतात की खरंच तुम्हाला म्हणजे या घरची ही सून खरंच खूप कर्तबगार आहे, तिला या घराची खूप काळजी आहे. कारण जेव्हा पादुका अगदी तिने हरवल्यासुद्धा नव्हत्या, तिची काही चूक नसताना तिने फक्त शिक्षा स्वतःला भोगण्याची तयारी दाखवली, परंतु माझ्या कुटुंबाला मात्र काही संकटात सापडून देऊ नकोस असं जे काही मागितलं तर खरंच ही सून खूपच बाकीची आहे. आजी म्हणते की खरंच मी तिला ओळखण्यात चुकले, ईश्वरी मला माफ कर, मी अगदी तुझ्यावर वाटेल तसे आरोप केले. त्यानंतर मात्र आता ईश्वरी खुश होते, आजीला आता घट्ट अशी मिठी मारते आणि आता मात्र अर्णव आणि ईश्वरी या दोघांना आता माहिती असतं की पादुका कोणी चोरलेल्या असतात. राकेशने ह्या पादुका चोरलेल्या आहेत हे तर कबूल केलेलेच असतं. म्हणून आता दोघेही आता सगळं का सोहळा पार पडल्यानंतर आता सगळेजण इतके खुश असतात, परंतु वल्लरी आणि राकेश हे दोघं मात्र अगदी म्हणजे जे चेहरे त्यांचे पडलेले असतात. त्यानंतर मात्र आता राकेश हा बाहेर असतो. राकेश बाहेर असल्यानंतर अर्णव आणि ईश्वरी तेथे येतात. अर्णव आणि ईश्वरी तेथे आल्यानंतर आता राकेश भोवती एक रांगोळीचं असं गोल रिंगण काढतात आणि म्हणतात की हे बघ, जो कितीही अगदी नीच वागत होतात, अगदी माणसांना त्रास देण्याचा तू आत्तापर्यंत खूप प्रयत्न केलात, माणुसकी तू विसरला होतात आणि आता मात्र तू देवाला सुद्धा त्रास द्यायला काही मागे पुढे पाहिले नाही. कारण देवाचं सुद्धा अगदी तू चोरी केली, त्यामुळे देवच आता तुला शिक्षा देईलच. तेव्हा अर्णव म्हणतो की हो, तू कितीही नीच आहे, कितीही नीचपणा करून अगदी सर्व काही जिंकण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तू शेवटी हारलास आणि आता प्रत्येक गोष्टीत तू हारतो. यापुढे मात्र आता ईश्वरी आणि आम्ही एकत्र आहेत, आम्ही दोघं मात्र एकत्र आहोत, तुला कधीही जिंकून नाही देणार. तू कितीही अगदी प्लॅन बनव, कोणतेही प्लॅन बनवून अगदी काहीही करण्याचा प्रयत्न जरी केला तरीसुद्धा आम्ही दोघं तुला जिंकून नाही देणार. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो ना, कारण याने तर आत्तापर्यंत खूप काही प्रयत्न करून जिंकण्याचा स्वतःला खूपच प्रयत्न केला आहे, परंतु आता नाही, आता याला नाही सोडायचं. आता मात्र याला जे काही आहे त्याच्या पापाची शिक्षा मिळायलाच हवी. आणि आता मात्र या दोघांना एकत्र बघून राकेशचा खूपच जळफाट होतो. राकेश म्हणतो की आता बघूयात की कोण हारतं आणि कोण जिंकतो. मी तुम्हाला सुखी नाही राहून देणार आणि तुमच्या आयुष्याची राखरांगोळी नाही मी अगदी केल्याशिवाय राहणार. तुम्ही माझं आयुष्य बर्बाद करायला निघाला तर मी तुमचं आयुष्य बर्बाद करतो. त्यानंतर मात्र आता अंजली ही म्हणत असते की ईश्वरीला कायम या घरामध्ये अगदी आजी सगळेजण कमनशिबी आणि अर्णवच्या आयुष्यात आल्यानंतर ईश्वरीच्या मुळे जे काही असं वाईट घडणार आहे आजी तू कायम बोलत असते, परंतु मला असं वाटतं की आता ईश्वरीची पत्रिका एकदा आपण ही गुरुजींना दाखायला हवी. तेव्हा आता ईश्वरीला काही कळत नसतं. ईश्वरी म्हणते की माझी पत्रिका यांच्याकडे आली कशी. तेव्हा आता अंजली म्हणते की हे बघ ईश्वरी, कारण एकदा मी आता ऑफिसमधून तुझी पत्रिका तुला मिळवायची होती, कारण तेव्हा चिंटूच्या आयुष्यामध्ये तूच आता अर्णवची बायको म्हणून यावी असं आम्हाला वाटत होतं. आजीचं सुद्धा मनापासून ते स्वप्न होतं, परंतु आता जी पत्रिका आम्ही मिळवली, कारण ती पत्रिका आम्ही कशी मिळवली हे आम्हाला माहिती आहे. शेवटी तुझी पत्रिका आम्हाला मिळाली आणि ती पत्रिका मिळाल्यानंतर मात्र जे काही सत्य आमच्यासमोर आले तेव्हापासून आजी ही तुला सून म्हणून अगदी
ही मानायला तयार नव्हती, कारण तू अर्णवच्या आयुष्यात जर आली तर अर्णवच्या आयुष्यामध्ये खूप काही अगदी विघ्न येणार आहेत, अर्णवच्या जीवाला सुद्धा धोका आहे असे मात्र त्या पत्रिकात बघितल्यानंतर आम्हाला गुरुजींनी सांगितले होते. आणि त्याच वेळेस आता गुरुजींना सुद्धा बोलवलेलं असतं, कारण ती पत्रिका गुरुजींना पुन्हा दाखवायची असते. म्हणून आता ती पत्रिका दाखवण्यासाठी आता ती पत्रिका घेऊन आणली जाते. आणि त्या अगोदर जे काही घडलेलं आहे ते अंजली, ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांना सगळं काही सांगते. आता ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे, ती पत्रिका तुम्हाला मिळाली. तेव्हा आता अर्णव ईश्वरीच्या अगोदर ती पत्रिका बघतो आणि गुरुजींना दाखवतो. परंतु आता त्यामध्ये अर्णवच्या एक अर्थ लक्षात आलेलं असतं, कारण आता ही पत्रिका तर ईश्वरीची आहे, परंतु ह्या पत्रिकेवर मात्र जी ईश्वरीची अगदी बर्थडे डेट आहे तर ती वेगळी कशी, कारण आता हा ईश्वरीचा बर्थडे झालेला आहे. आणि यावर तर अगदी म्हणजे मार्च महिन्यातील आता ही पत्रिका आहे, मग ही ईश्वरीची पत्रिका कशी असू शकते. अर्णवला आता डाऊट येतो. अर्णव लगेच आता सगळ्यांच्या समोर म्हणतो की हे बघ अंजली ताई, तू तर म्हणते की अगं ईश्वरी कम नशिबी आहे आणि ती माझ्या आयुष्यामध्ये आल्यापासून संकट येतील, पण ही पत्रिका तुम्ही व्यवस्थित बघितली का? ही पत्रिका नक्की कुणाची आहे? कारण ह्या पत्रिकेमध्ये आता ईश्वरीचं नाव तर आहे, परंतु पत्रिकेत जी काही डेट दिलेली आहे बर्थडे डेट ती मात्र चुकीची आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की बघू अर्णव सर. म्हणून आता अर्णवच्या हातातून ती पत्रिका घेते आणि पत्रिका घेऊन जेव्हा चेक करते तेव्हा आता सगळ्यांना सत्याचा उलगडा होतो. कारण इतक्या दिवस जी काही पत्रिका आपण ईश्वरीची समजत होतो ती पत्रिका ईश्वरीची नाही. ईश्वरी म्हणते की ही पत्रिका माझी नाही, कारण यावर जी काही बर्थडे डेट आहे तर ती वेगळी आहे आणि माझी बर्थडे डेट आहे तर ती वेगळी आहे. त्यानंतर आता अर्णव म्हणतो की मग हे असं कसं होऊ शकतं, नक्की तुम्हाला ही पत्रिका कोणी दिली होती? तेव्हा मात्र आता अंजली म्हणते की अरे मी स्टाफ जे काही ऑफिसमधील स्टाफ आहे सगळ्यांच्या आता पत्रिका मागवल्या होतात बर्थडे डेटबद्दल आणि त्यानुसार आम्ही ही पत्रिका घेतली होती. आणि खास करून आम्हाला ईश्वरीची पत्रिका मिळवायची होती, कारण तू आता म्हणजे ईश्वरी आणि तू एकत्र यावं, तुमचं लग्न व्हावं असं आम्हाला पहिल्यापासून वाटत होतं. कारण ईश्वरी आजीला सून म्हणून खरंच खूप आवडत होती, त्यामुळे मात्र आम्ही हे सगळं काही केले होते. आता मात्र अर्णव म्हणतो की पण हे कसं शक्य आहे? ईश्वरीची पत्रिका इतकी चेंज कशी झाली? नक्की कोणीतरी ही चेंज केली की काय? तेव्हा अविनाश मामा म्हणतो की हो, मला तर असं वाटतं की ही पत्रिका चेंज केलेली आहे. आता वल्लरीची बोलती बंद होते, कारण वल्लरीला असं वाटतं की आपण लावण्याची पत्रिका ही आता दाखवलेली आहे. तेव्हा आता वल्लरी म्हणते की नाही असं कसं होईल? ईश्वरी म्हणते की मामी तुम्ही तर कायम प्रत्येक गोष्टीमध्ये दोष काढत असतात. आता माझी जन्मतारीख ही मलाच माहिती असेल की तुम्हाला माहिती आहे. तेव्हा आता ती पत्रिका मात्र अर्णव म्हणतो की हो, आता ह्या पत्रिका ईश्वरीची नाहीच हे सिद्ध तर होते, परंतु ईश्वरीच्या जन्मतारखेवरून आता तो अर्णव गुरुजींना म्हणतो की आता ईश्वरीची जी बर्थडे डेट आहे त्यानुसार मात्र आता आमची पत्रिका चेक करा. तर गुरुजी म्हणतात की ठीक आहे. तेव्हा आता जी काही पत्रिका आहे तर ती पत्रिका चेक केली जाते आणि त्यानुसार आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांची पत्रिका इतकी हुबेहूब जुळते, अगदी जे गुण जुळलेले असतात ते बघून आता म्हणजे गुरुजी चकित होतात. गुरुजी आता लगेच आजींना म्हणतात की हे बघा, आता ही पत्रिका दोघांची म्हणजे तुमची नातसून आणि तुमचा नातू या दोघांची पत्रिका इतकी परफेक्ट जुळलेली आहे, कारण तुमची नातसून आता ह्या तुमच्या नाताच्या आयुष्यामध्ये आल्यानंतर खूप छान असे योग आहेत आणि अगदी त्याचं आयुष्य तिच्यामुळे अगदी सुखमय होणार आहे. अगदी खास अशी ही पत्रिका आहे, इतका छान अगदी योग या पत्रिकेमध्ये आहे, कारण आता ही अर्णवला बायको मिळाली, खरंच खूप नशिबान आहे हे मात्र आता गुरुजींनी सांगितलेलं असतं. आता आजीला खूपच आनंद होतो. आजी म्हणते की परंतु ती पत्रिका कोणी बदलली असेल, नक्की ही पत्रिका बदलण्यामागे कुणाचा हात असेल? आणि तेवढ्यात मात्र आता अर्णवचं लक्ष जातं. अर्णव म्हणतो की ही तर लावण्याची जन्मतारीख आहे आणि लावण्याची जन्मतारीख येते आहे, मग आता ही पत्रिका ईश्वरीच्या नावाने कशी? आता जे काही लावण्याची जन्मतारीख आणि ईश्वरीची जन्मतारीख चेंज करण्यात आलेली असते आणि लावण्याचीच पत्रिका गुरुजींना दाखवलेली जात असते. तेव्हा आता लावण्याची ही पत्रिका आहेत आणि लावण्य आणि अर्णव या दोघांची पत्रिका कधीही जुळत नाही हे आता गुरुजींनी सर्वांच्या समोर सांगितलेलं असतं.
आता आजीला खूप पश्चाताप होतो. आजीला असं वाटतं की आपण जर लावण्य आणि अर्णव ह्या दोघांचं लग्न केलं असतं तर किती मोठं विघ्न अर्णववर आलं असतं आणि आपण खूप मोठी चूक करून बसलो असतो. परंतु जे काही झालं ते अगदी योग्य झालं. म्हणून आता आजी ईश्वरीला अगदी मनापासून सून म्हणून स्वीकारते आणि ही पत्रिका ज्याने कोणी बदलली आहे तर आता आजी ते सगळं काही शोधण्याचं ठरवते. अर्णवला म्हणते की हे बघ चिंटू, आता ही पत्रिका बदलवण्याचं नक्की कारण काय होतं हे आता आपल्याला शोधून काढायचं आहे. कारण जर त्यावेळेस मी लावण्य बरोबर तुझं लग्न करण्याचं ठरवलं होतं आणि तुम्ही हट्ट धरला होता, त्यासाठी मी ईश्वरीचा खूप रागराग केला. पण आता मात्र ही पत्रिका जी काही आहे ती सत्य माझ्या समोर आले आणि आता ही पत्रिका बदलवण्याचं काम नक्की कुणाचं आहे हे मला माहिती आहे. कारण आता एकाच व्यक्तीला या घरात लावण्य सून म्हणून हवी होती आणि ईश्वरी नको होती. हे मात्र आता वल्लरीच आहे. आता वल्लरीनेच हे सर्व केलेले आहे आणि वल्लरीकडून ते कबूल करण्यासाठी आजी आणि चिंटू हे सगळेजण आता एक प्लॅन करतात आणि त्या प्लॅननुसार मात्र आता वल्लरीचं सत्य सर्वांच्या समोर येणार असतात आणि खूप मोठ्या सत्याचा उलगडा होऊन आता ह्या ईश्वरीच्या पत्रिकेमुळे आता एक चमत्कार होणार असतो. कारण वल्लरीच्या पापाचा गढा भरून आता वल्लरीचं सत्य सर्वांच्या समोर येऊन सगळ्यांसमोर आता वल्लरी अगदी खाली मान घालते आणि माफी कशी मागते हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.